आपण पाहतोय पंचांनी उत्कृष्ट अशी कामगिरी आपल्याला केलेली पाहायला मिळते. खरंच त्यांना टोटल 10 षटकं उभं राहून सामन्याचं डिसिजन देणं अवघड गोष्ट आहे, पण ती साध्या सोप्या पद्धतीनं करताना दिसत आहेत. ते आपले पंच म्हणून काम पाहत आहेत ते निवास दादा आणि सागर दादा. क्वालिफायर 1 चा पहिला चेंडू बीट झालेला आहे तो रोशन, गोलंदाजी करतोय रुपेश. दोन्ही चांगले बडाले असे खेळाडू. थोडासा बीट होताना दिसतोय तो रोशन. काय बोलायचं आहे गणेश तुला? नक्कीच उत्कृष्ट अशा गोलंदाजीचा प्रदर्शन करतोय तो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका आणि चौकार. डीजे रोशनची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते आणि वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो तर रुपेश. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा आणि हा पहिलं षटक प्रगतीपथावरती. तिसरा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू बीट होतोय तो रोशन. हलक्या हाताने खेळला, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या पोहोचते ती 4 वरती. 3 चेंडू समाप्त. पहिलं षटक प्रगतीपथावरती. क्वालिफाय 1 ची प्रथम मॅच भाऊबैलकर संघ विरुद्ध छत्रपती उदयनराजे 11 या संघ. पुढील चेंडू सामना करेल तो रोशन आणि पाहूया रनआउटची संधी होती परंतु हुकली. एक छोटी धाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 5. स्कोरर म्हणून उत्कृष्ट असं काम करता येते राज. आणि सकाळपासून आणि कालही त्यांनी आकाश भेदणारा चेंडू पाहूया. सीमारेषा बाहेर गगनचुंबी षटकार. तलवार काहीशी तळपताना दिसते ती बॅटच्या माध्यमातून. षटकार पाहायला मिळाला. वैभव कालही स्कोररचं काम पाहत होते आणि आजही सकाळपासून ते काम पाहतायत. पाहूया जेल होणार होता परंतु गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय ते भाऊबैलकर संघाच्या खेळाडूंकडून. आणि एक छोटी धाव घेण्यात यशस्वी रोशन आणि महेश. एका धावेचा भरणा पडतो तो धावसंख्येमध्ये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 12. काहीच महागड षटक आपण पाहतोय. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 12. काहीच महागड षटक. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन येतोय तो अक्षय वेंदे. आयकॉन प्लेयर ऑफ दी भाऊबैलकर संघ. सामना करेल तो रोशन. या रोशनचं वादळ या मैदानात या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं. पुन्हा एकदा चेंडू भिरकावलाय. चेंडू जातोय तो डीच्या घरात. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती आणि शिवाजी दादानं सुंदर असा थ्रो केलाय. धन्यवाद शिवाजी दादा. स्कोर पोहोचतोय तो 13 या धावसंख्येवरती. आपल्या संघाच्या नावाला साजेशी अशी खेळी करतायत ते छत्रपती उदयनराजे भोसले.
11 हा संघ एक स्क्वेअर चेंडू एका अवांतर धावेचा भरणा पडतो तो धावसंख्येमध्ये 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या पोहोचते ती 14. भाऊ बैलकर संघाचे कर्णधार कुमार गोळे आपली कामगिरी उत्कृष्ट रित्या बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अवांतर धाव पुन्हा काहीशी दिशाहीन गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो अक्षय नावाजलेला असा हा खेळाडू आपल्या फलंदाजीतून आणि गोलंदाजीतून आपलं नाव कमवलंय परंतु आता मात्र तो काहीच दिशाहीन गेंदबाजी आपल्याला करताना दिसतोय. पुढील चेंडू एक धाव पंच आपण निर्णय कळवावा. धन्यवाद. डीच्या घरात चेंडू 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या पोहोचते ती 16. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू पुन्हा चेंडू डीच्या घरात फुल लेनचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न पण बॅटचा एज लागतोय आणि चेंडू जातोय डीच्या घरात. एका धावेचा भरणा पडतोय तो धावसंख्येत. दुसरं षटक प्रगतीपथावरती माफ करा 3 चेंडू झालेले आहेत या षटकातील. पुढील चौथा चेंडू पुन्हा एकदा मित्रांनो ऑरेंज कॅप रिप्लेस होते आणि ती जाते ती रोशनकडे. आप्पाच्या डोक्यावरून टोपी जाते ती रोशनच्या डोक्यावरती. ऑरेंज कॅप साठी सामना होतोय तो आप्पा विरुद्ध रोशन पण आता काहीसा आघाडीवर आहे तो रोशन. पुढील चेंडू एक स्क्वेअर चेंडू एका अवांतर धावेचा भरणा पडतो धावसंख्येमध्ये धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या पोहोचते ती 18. माफ करा स्कोर होतोय तो 18. पुढील चेंडू पॉइंटच्या दिशेने जाणार हा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. पंच 2 धावा. धन्यवाद. 2 धावांचा भरणा पडतो धावसंख्येमध्ये धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या पोहोचते ती 20 वरती. पुढील चेंडू आणि चेंडू जातोय डीच्या घरात. सुंदर असा लेगच्या दिशेनं भिरकावलेला चेंडू परंतु तो जातोय तो डीच्या घरात. एका धावेचा भरणा पडतो धावसंख्येमध्ये. मित्रांनो प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या चारही बाजूंनी. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी दुसरं षटक होतं ते अक्षयचं आणि ते षटक पूर्ण होतंय. पुढील षटक घेऊन येतोय तो संघासाठी वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी तिसरं षटक प्रसाद. पॉवर प्लेची षटक संपली आहेत.
आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 21. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 21. गणेश सरासरी 10च्या रन रेटने हा संघ खेळत आहे छत्रपती उदयनराजे 11. तुम्हाला काय वाटते किती नक्कीच स्कोर करेल तो? स्क्वेअर लेगच्या दिशेनं भिरकावलेला चेंडू आणि हा जातोय तो अतिशय उत्कृष्ट खेळ खेळत आहे तो छत्रपती उदयनराजे 11 हा संघ. कोणतीही चूक न करता प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर किंवा कार्पेट शॉट अशा रीतीने खेळत आहेत ही सलामीची जोडी रोशन आणि महेश. काय बोलायचंय तुला यांच्याबद्दल? नक्कीच प्रसादनी उत्कृष्ट असं कमबॅक केलंय. निर्धाव चेंडू, एक षटकार खाल्ल्यानंतर निर्धाव चेंडू स्ट्रेटच्या दिशेनं मारलेला भिरकावलेला चेंडू तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय तो प्रसाद. पुढील चेंडू हा निर्धाव झालाय. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. धावसंख्या पोहोचली आहे ती 27. सलामीचे फलंदाज दोन्ही मैदानात असताना धावसंख्या आहे 27. आणि हा ही चेंडू निर्धाव. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव करण्यामध्ये यशस्वी झालाय तो प्रसाद. काहीसं त्याचं मनोबल उंचावलं असेल. पहिला षटकार खाल्ला, नंतर डॉट, नंतर डॉट, नंतरही डॉट, असे 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट करण्यात यशस्वी झाला तो प्रसाद. आखूट टप्प्याचा चेंडू आणि मिड विकेटच्या दिशेनं भिरकावलेला चेंडू. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला रुपेश याच्या माध्यमातून. गणेश पार्ट टाइम असा हा गोलंदाज प्रसाद, पण संघाने त्याच्यावर एक जिम्मेदारी टाकली तिसरे शतक करण्याची. त्याच्यावर तो पूर्णपणे खरा उतरतोय तो प्रसाद. काय बोलायचंय तुला? काय करेल? नक्कीच त्याने आतापर्यंत जी गोलंदाजी केली या तिसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना उत्कृष्ट अशी गोलंदाजी. एक षटकार खाल्ल्यानंतर कंटिन्युअस 3 डॉट आणि पुन्हा एकदा हवेत चेंडू. पाहण्यासारखी गोष्ट होते की झेलबाद होण्याची संधी आहे आणि हा गगनचुंबी षटकार. धन्यवाद डीजे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 34 वरती. शेवटच्या षटकामध्ये धावा आल्यात 13. गणेश मध्ये थोडं कमबॅक केलं होतं प्रसादने, पण शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका मारला रोशन याने. त्यामुळे त्या पूर्ण शतकाची पूर्ण रीती बदललेली आहे रोशनने. काय बोलायचंय तुला? वैयक्तिक पहिले संघासाठी 4थे शतक होते तो कुमार, स्वतः कर्णधार. 1 टिप सुंदर असे क्षेत्ररक्षण तो प्रसाद. 1 धाव घेण्यास सफल झालेला आहे तो महेश. एका धावेवर समाधान मानावं लागेल ते महेश आणि रोशन यांना. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत महेश आणि रोशन. कोणती संधी देत नाहीत झेलची किंवा इतर कोणत्या गोष्टीने रनआउट वगैरे होण्याची. काय बोलायचंय गणेश तुला? नक्कीच वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन येते तो आमचा मित्र कुमार गोळे. लाखो दिलाची धडकन कुमार गोळे. आखूट टप्प्याचा चेंडू आणि हा स्क्वेअर लेगच्या दिशेनं जातोय तो हवेत चेंडू आणि हा जातोय तो सीमारेषेबाहेर षटकार. चौथं षटक प्रगतीपथावरती. शेवटचं षटक आहे हे हाणामारीचं षटक. हा जो सामना होत आहे तो 4 षटकांचा. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. हाणामारीचं षटक. पर सलामीची जोडी अजूनही मैदानात.
पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय तो डीच्या घरात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 42 या धावसंख्येवरती. गणेश, भाऊ बेलकर या संघाला अजूनही एक विकेट घेता येत नाही. काय त्यांच्या गोलंदाजीमध्ये काय तुला वाटतंय ते चूक झाली ज्यामुळे त्यांना एक विकेट घेता येत नाही? एक झेल मात्र उडाली उंचावलेली होती महेश याची, ती झेल टिपता आली नाही भाऊ बेलकर या संघातील खेळाडूंना. नक्कीच ती झेल त्यांना महागात पडताना दिसते. आता सलामीचे वीर अजूनही मैदानात आहे, परंतु त्यांनी प्रयत्न चांगला केलाय आपली गोलंदाजी करण्याचा. नक्कीच गणेश, स्वतः कर्णधार आता गोलंदाजी मार्कवर आहेत. तीन चेंडू, शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत प्रथम इनिंगचे. शेवटचं शतक, हाणामारीचं शतक पूर्णपणे त्या वर्चस्व करतोय तो छत्रपती उदयनराजे 11 हा संघ. एक स्क्वेअर चेंडू, एक अवांतर धावेचा भरणा पडतो. धावसंख्या पोहोचते ती 43. नक्कीच गणेश, 4 षटकामध्ये खूपच चांगला स्कोर आहे, 43 रन्स. काहीसा बीट होतोय. रोशन रनआउट होण्याची संधी आणि हा धावबाद होतोय तो रोशन आणि थेट तंबूच्या दिशेनं. गोलंदाजी तसंच क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. ते कुमारच्या माध्यमातून स्वतः कर्णधार कुमार बॉलिंग ट्रॅक वरती. शाबाज पटेल यांचे हार्दिक स्वागत करत आहे सीडी प्रीमियर लीग बालदोस्ती या ग्रुप करून. शाबाज पटेल यांचे हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचे सीडी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुढील चेंडू, अजून 2 चेंडू बाकी आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती आणि भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू आणि तितकंच चेंडूवरती येतोय क्षेत्ररक्षक आणि हा धावबाद होण्याची संधी होती परंतु गमावली आहे. 2 धावा घेण्यात यशस्वी. आपली चपळाई दाखवत आहेत ते महेश आणि सुमित. रोशनची जागा भरून काढण्यासाठी आलेले सुमित. शेवटचा चेंडू बाकी, धावसंख्या बोर्डवर लागलेले आहे 45. शेवटच्या चेंडूवर आला षटकार तर धावसंख्या होईल 51. आली विकेट तर धावसंख्या स्थलांतर राहील 45. बघू काय होतंय शेवटच्या चेंडूवर. सामना करेल महेश. अवांतर धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46. चेंडू मात्र बाकी. पुन्हा एकदा तेच समीकरण. शेवटचा चेंडू, सामना करेल तो महेश, मारा करेल तो कुमार गोळे. स्वतः कर्णधार वर्सेस आयकॉन. मोठा फटका आणि क्षेत्ररक्षक खाली धावतोय परंतु चेंडू डायरेक्ट सीमारेषे बाहेर. गगनचुंबी 53 धावांची आवश्यकता. ट्रॉफीवर शाबाज पटेल यांचा सत्कार सागरदादा घोडके यांच्या हस्ते होत आहे. शाबाज पटेल यांचा सत्कार सागरदादा घोडके यांच्या हस्ते होत आहे. 53 धावांची आवश्यकता आहे ती भाऊ बैलकर संघाला विजयासाठी. काहीस तगडं आव्हान ठेवलंय छत्रपती 11 संघानं. भाऊ बैलकर संघापुढं पाहूया काय होतंय. हॅलो, खूप
तर स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं या क्रिकेट स्पर्धेमध्ये सीडी प्रीमियर लीग 2021 वर्ष दुसरं पर्व दुसरं कैलासवासी प्रमोददादा पाटील या ग्रुपचे श्रद्धास्थान त्याचबरोबर कैलासवासी निलेशभाई मोरे यांच्या नावाने गौरवण्यात आलेले आणि यांच्या स्मरणार्थ ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. मागील 2 दिवस ही स्पर्धा पाहतोय. नावसते गाजते ही स्पर्धा संपूर्ण घनसोलीमध्ये. कारण एक नक्कीच नवीन वर्षामध्ये क्रिकेट रसिकांसाठी क्रिकेटची एक भरघोस पर्वणी असेल ही स्पर्धा. म्हणजे या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 12,000 आणि आकर्षक असा चषक, त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 8,000 आणि आकर्षक असा चषक, त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिके उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर, मालिकावीर आणि किंग ऑफ सिक्सर अशी भरघोस पारितोषिकं या स्पर्धेमध्ये देण्यात येत आहेत. आणि प्रेक्षकांना चांगल्या पद्धतीने बसण्याची सुद्धा व्यवस्था आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचे सन्माननीय आयोजक माननीय श्री प्रशांतदादा पाटील, कार्यसम्राट, समाजसेवक, त्याचबरोबर सागरदादा घोडके हे सुद्धा समाजसेवक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पुढे पाहतोय. सीडी प्रीमियर लीग 2021चा थरार शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचतोय आणि सामना चालू आहे क्वालिफायर 1चा. अण्णासाहेब पाटील क्रीडांगण हे सजलेलं आहे, नटलेलं आहे या स्पर्धेसाठी. यूट्यूबच्या माध्यमातून, वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. हॅलो, संदेश पाटील यांना समालोचन कक्षाशी संपर्क हॅलो हॅलो थँक्यू डीजे. फारुख भाई यांचे सत्कार अक्षय कराड यांच्या हस्ते करण्यात येत आहे. फारुख भाई यांचा सत्कार अक्षय कराड यांच्या हस्ते करण्यात येत आहे. गणेश, या स्पर्धेचं स्वरूप पाहिलं तर IPL सारखं आहे. राऊंड रॉबिन पद्धतीने प्रत्येक संघ हा प्रत्येक संघाशी खेळेल. त्याचबरोबर जो संघ टॉप 2 मध्ये पोहोचेल त्या संघाला 2 चान्स मिळतील. जो संघ कारण आपण पाहतोय क्वालिफायर 1चा पहिला सामना. हा थरार आपल्या सोबत आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू यावेळेस भिरकावलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होतोय वेगाने. चेंडू जाईल सीमा पार 4 धावांनी करता. संदेश पाटील यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. संदेश पाटील. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या समालोचन कक्षामध्ये. आमच्या व्यासपीठावर आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. विनय देशमुख यांचे स्वागत दिलीप चिकणे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. विनय देशमुख दरम्यानचा चेंडू फलंदाज दिलीप चिकणे यांच्याकडून होत आहे. संदेश पाटील यांनी समालोचन कक्षाजवळ संपर्क साधायचा आहे. संदीप मराठे साहेब यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. संदीप मराठे साहेब. तर यावेळेस मात्र टॅप केलाय चेंडूला. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु मिड ऑफचा खेळाडू येतोय. त्या चेंडूची जोपर्यंत उचल करेल तोपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि या एका धावेनिशी सूरज शुक्ला यांनी संपर्क साधायचा आहे. पुढील होणारा सामना बालदोस्ती किंग्स वर्सेस सिद्धांत फायटर्स. टॉस का बॉस या मंचावर दोन्ही संघाच्या कर्णधारकाने यायचंय. सिद्धांत फायटर्स वर्सेस बालदोस्ती किंग्स.
तर चालू सामना आपण पाहतोय क्वालिफायर वनचा थरार, कारण जो संघ जिंकेल तो संघ डायरेक्ट फायनलमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ हरेल त्याला एलिमिनेटरच्या रिझल्टची वाट पाहावी लागेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा हा चेंडू, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आणि चेंडू जातोय हा हा म्हणता लॉंग ऑन सीमारेषा बाहेर षटकारासाठी. यांनी समालोचन कक्षाजवळ यावे. जॉकी यांनी समालोचन कक्षाजवळ यावे. तर आपण पाहतोय अनेक संघांनी या स्पर्धेमध्ये नशीब आजमावलं. जवळजवळ धावसंख्या 11 धावा धावफलकावर 53 धावांचं लक्ष होतं, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 42 धावांचं आव्हान असणार आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा हा चेंडू, यावेळेस उंच भिरकावलाय चेंडू, क्षेत्ररक्षक त्या झेलाखाली येतोय आणि झेल पकडतोय. वन अनदर विकेट लॉस्ट. संघ मालक अंकित कांबळे यांनी व्यासपीठावर यावे. संघ मालक अंकित कांबळे बच्चा वॉरियर्सचे पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. मनोज यांचं हे षटक, एक विकेट घेण्यामध्ये यश संपादन केलं. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये या धावा. पुढील होणारा सामना सिद्धांत फायटर्स वर्सेस बाल दोस्ती किंग्स. या दोन्ही संघाच्या कर्णधारकांनी टॉस का बॉस या मंचावर लवकरात लवकर यावे. बाल दोस्ती किंग्स वर्सेस सिद्धांत फायटर्स. बाल दोस्ती किंग्स वर्सेस सिद्धांत फायटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारकांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या मंचावर यावे. पुढील सामनेही खेळवायचे आहेत आपल्याला. या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होतंय. मान्य श्री बाबू तुपे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. व्यासपीठावर त्यांचं या सीडी प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर होता काही क्षण, परंतु लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूवर येतो. चेंडूची जोपर्यंत उचल करतोय तोपर्यंत एक धाव काढण्या इतका पुरेसा वेळ दोन्ही खेळाडूंकडे होता. नक्कीच दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार केला, गणेश 53 धावांचं लक्ष आणि प्रति षटक जवळजवळ 13च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. हॅलो, काहीसं असं अवघड आव्हान भाऊ बैलकर संघासमोर ठेवलंय ते छत्रपती उदयनराजे भोसले या संघानं. आणि छत्रपती उदयनराजे भोसले आज 11 हा संघ आपल्या नावाला साजेशी अशी खेळी करताना दिसतोय. पर्पल कॅपचा मानकरी तो महेश दादा उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसतोय. महेश, काय बोलशील याबद्दल? तर नक्कीच महेश हे या स्पर्धेतील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून आणि त्यांचं संघ तिथपर्यंत मजल त्या संघाने मारले त्या याचाच रिझल्ट आपल्याला दिसतो. यावेळेस उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक झेलाखाली येतोय. नक्कीच असे झेल पकडले जात नाही तर ते हातामध्ये बसतात. यावेळेस रनआउटची संधी नक्कीच होती. रनआउट आणि 2 धावा या चेंडूवर, रनआउट नाही आहे. जर रुपेशचा जर विचार केला तर मागच्या काही सामन्यात भाऊ बैलकर संघ जो आपल्याला एकदम छलांग मारताना दिसतोय, याचा पूर्णपणे याचं श्रेय जातं ते रुपेशला. नक्कीच रुपेशनं आपल्या फलंदाजीने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या, परंतु अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. महेश, यावेळेस जबरदस्त प्रहार, चेंडू येतोय स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, 6 धावांकरता.
जबरदस्त आगमन होत आहे माननीय श्री प्रशांत दादा पाटील कार्यसम्राट समाजसेवक यांचं या स्पर्धेसाठी आगमन होत आहे, ज्यांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे या स्पर्धेमध्ये, त्यांचं व्यासपीठावर आगमन होतं सीडी प्रीमियर लीग मध्ये. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सामन्याकडे वळूया. किंग टाळ आणि श्रीफल देऊन मी ईश्वर निकमजी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. या स्पर्धेचा यशस्वी होण्यामागे मोलाचं योगदान सिंहाचा वाटा ज्यांनी उचलला ते आमचे आदरणीय समाजसेवक कार्यसम्राट समाजसेवक प्रशांतदादा पाटील यांची या ठिकाणी उपस्थिती लागले. त्यांचं सीडी प्रीमियर लीग मध्ये या ग्रुपच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील होणारा सामना बाल दोस्ती किंग्स वर्सेस सिद्धांत फायटर्स अशी पुढची लढत. यावेळेस मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, फिल्डर त्या ठिकाणी चेंडूची उचल करतो, तोपर्यंत 2 धावा काढण्या इतका पुरेसा वेळ दोन्ही खेळाडूंकडे होता आणि सामना मात्र आता चुरशीचा होतो. यामध्ये कोणत्या प्रकारचं दुमत नाहीये. महेश ओंबळे हे 23 धावा धावफलकावर. पुढील होणारा या ठिकाणी 23 धावा धावफलकावर, दुसरं षटक प्रगतीपथावर. जर इक्वेशन पाहिलं जर समीकरण पाहिलं तर आता जे समीकरण राहतंय 12 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष्य असणार आहे. चलते मैदान के ऊपर इस सुनहरी शाम में दोस्तों क्रिकेट में केवल 22 खिलाड़ी खेलते लेकिन 122 करोड़ जनता इस क्रिकेट के पीछे दीवानी पागल. ये गेंद शानदार छक्के के लिए डीजे. थँक्यू डीजे. तर सीडी प्रीमियर लीग मध्ये आपण आहोत, वर्ष दुसरं. कैलासवासी प्रमोददादा पाटील या ग्रुपचे श्रद्धास्थान, त्यांच्या प्रेरणेतून आणि त्याचबरोबर निलेशभाई मोरे यांच्या स्मरणातून ही स्पर्धा आपण पाहतो. सीडी प्रीमियर लीग बालदोस्ती किंग आणि सिद्धांत. हॅलो, दरम्यान विनंती असेल बालदोस्ती किंग आणि सिद्धांत फायटर या तर या ठिकाणी नक्कीच क्रिकेटचा कुंभमेळा आपण पाहतोय. 6 संघाने नशीब आजमावलं. या ठिकाणी आपण टॉस का बॉसचा रंगमंच खाली दोन्ही संघनायक या ठिकाणी आहेत. मी यावेळेस जबरदस्त गगनचुंबी प्रहार, चेंडू जातोय 6 धावांकरता. कॉल होतोय टॉसचा. माननीय श्री प्रशांतदादा पाटील कार्यसम्राट समाजसेवक यांना मी विनंती करतो की त्यांनी टॉस साठी यायचं आहे. या 2 संघ, कारण हे 2 संघ आपलं भविष्य आजमावणार आहे. एक संघ या स्पर्धेतून बाहेर पडेल आणि दुसरा संघ आपलं नशीब आजमावेल या स्पर्धेमध्ये. तर चेक चालूच आहे माईक. हॅलो हॅलो हॅलो. या ठिकाणी नाणेफेक होते माननीय श्री प्रशांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि मला वाटतंय नाणेफेक जिंकलेली आहे. नक्कीच बालदोस्ती संघाने स्कोर आपण पाहतोय 36 धावा या ठिकाणी धावफलकावर 36.
एक जबरदस्त सामना आपण बघतो. काय बा एलिमिनेटर बाल दोस्ती एलिमिनेटरचा आपण हा सामना पाहणार आहोत. यानंतरचा होणार आहे, परंतु चालू सामना आपण पाहतोय या दोन संघादरम्यान. परंतु यानंतरचा जो सामना होणार आहे बाल दोस्ती आणि सिद्धांत फायटर्स या दोन संघादरम्यान सामना चालू होणार आहे. जो संघ हरेल तो संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. 6 संघांनी या स्पर्धेमध्ये नशीब आजमावलं आणि शेवटला 3 संघ उरतील. म्हणजे ही जी लढत आता यानंतर होणार आहे ती खूपच महत्त्वपूर्ण. दरम्यानचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनच्या बाहेर येतोय. षटकारासाठी शानदार षटकार. थँक्यू डीजे. 7 ओ. चेंडू 10 धावांची गरज. Okay, we have both the captains, Bal Dosti and Siddhant Fighter, along with me. Bal Dosti has won the toss, and what you are going to do first? Ball first. So they have decided to ball first. What is the score total that you will try to restrict the opponent? I will try to 70 above scoring. Siddhant Fighters. Okay, so you have won the toss, and this is the last match. Score या ठिकाणी होतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले 43. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे ही भाऊ बेलकर या संघाला. काही Okay, ओमकार. करताना दिसतोय तो भाऊ बेलकर हा संघ. Nice to have you here in the final stage of this tournament. Omkar, you are batting first, and in which batsman you have a very good faith and you are dependent on? आमच्याकडे साईराज आणि संदीप दिघे सारखा एक आयकॉन प्लेअर आहे. ते दोघं चांगले खेळले तर आम्ही कमीत कमी 60 पर्यंत 4 ओव्हरमध्ये मारू शकतो. नक्कीच ऑल द बेस्ट. आणि हा शेवटचा सामना राहणार आहे. ट्रॉफीवर कुठपर्यंत नजर गेले ओमकार? ट्रॉफीवर आम्हाला हा सामना काही पण करून जिंकायचा आहे. याच्यानंतर ना एक जो संघ हरेल त्यांच्या सोबत आहे ते पुढे बघू आता. नक्कीच शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. यानंतरचा होणारा सामना एलिमिनेटर म्हणजे जो संघ हरेल त्या संघाला घरचा रस्ता धरावा लागेल. वळूया चालू मॅच कडे. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू. 5 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे ती भाऊ बेलकर या संघाला. दुसरा चेंडू चार चेंडू 10 धावांची गरज आहे. काय वाटतं तुला करू शकेल काय हा संघ? नक्कीच प्रत्येक संघाकडे ताकद असते. ते फलंदाज असतात आणि टेनिस क्रिकेटमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं भाकीत करू शकत नाहीये. कारण प्रत्येक संघाकडे चांगल्या खेळाडूचा भरणा असतो. या वेळेला जो चांगला खेळ करेल तो संघ जिंकेल. यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेट झोनमध्ये नक्कीच जातोय. येणारे काही चेंडू मला वाटते येणारे 3 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे संघाला जिंकण्यासाठी. मूर्ती लहानपण कीर्तिमान असा खेळाडू आदित्य माने उंच फटके मारण्यामध्ये माहीर. काय करतोय आपल्या संघासाठी? 3 चेंडू 9 धावांची गरज. महेश काय वाटतो? नक्कीच यावेळेस जबरदस्त उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो सीमा पार. 6 धावांकरता डीजे. नक्कीच महेश तू बोललास प्रत्येक खेळाडू जवळ क्षमता असते की सीमारेषेबाहेर तो चेंडू घालवायची. त्याच्यावर पूर्णपणे उतरतोय तो आदित्य माने. काय वाटतं? 2 चेंडू 3 धावा. या ठिकाणी जर विचार केला 2 चेंडू आणि 3 धावा. हा विजयाचा जो घास होता तो घशातून हिसकावून घेतलाय. प्रतिस्पर्धी संघ जो खेळतोय जो बॅटिंग करतोय त्या संघाने हा षटकार एक टर्निंग पॉइंट ठरलाय मॅचचा. राईट आर्म राऊंड द विकेटचा हा चेंडू यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ फलंदाजाला नक्कीच बीट केलंय. बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू येत नाहीये.
एका धावेने जरूर धावसफलक पुढे सरसावतोय. शेवटचा चेंडू नक्कीच आणि महेश 2 धावा. काय वाटते एक चेंडू 2 धावा सुपर ओव्हर होईल की भाऊ बेलकर जिंकेल की छत्रपती उदयनराजे 11? आपल्याला वाटून काही होणार नाही, कारण जो संघ या ठिकाणी खेळतोय, कारण मागच्या वेळी सुद्धा अशी परिस्थिती पैदा झाली होती. या वेळेस आता मात्र जी साशंकता होती, जो एक आउटसाइड चान्स बनत होता, तो या ठिकाणी या वाईडने घालवलाय. नक्कीच महेश, थोडासा भाऊ बेलकर या संघाचा पडा भारी दिसतोय. काहीसं comeback केले आहे ते या चेंडू नंतर भाऊ बेलकर या संघाने. तर एक चेंडू आणि एक धाव. नक्कीच एका सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं, एक चेंडू 2 चेंडूंमध्ये मला वाटतं एक धाव पाहिजे होती आणि तो फलंदाज बाद झाला होता. नक्कीच महेश, DC स्टार वर्सेस सिद्धांत फायटर्स असाच हा मुकाबला होता. यावेळेस ती एक धाव. लावले डीजे. चेक हॅलो चेक टेस्ट हॅलो चेक. लवकरात लवकर ही मित्रांनो सांगावंसं वाटतं, आजच्या दिवसातील मला वाटतं ही तिसरी सुपर ओव्हर आहे. ही तिसरी सुपर ओव्हर आणि प्रत्येक सुपर ओव्हर जी झाली ती इझी मॅच वाटत होती, कारण एक चेंडूमध्ये जेव्हा एक धाव पाहिजे तेव्हा उंचावरून मारण्याचा प्रयत्न कशासाठी तेही समजत नाही. ते समजण्या पलीकडे हा प्रयत्न. जेव्हा नक्कीच महेश, एक चेंडू एक धाव हे समीकरण खूप अवघड. एक चेंडू 7 धावा निघतील, पण एक चेंडू एक धाव काढणे खूपच अवघड आहे. महेश, काय बोलायचंय तुला या समीकरणाबद्दल? परंतु एक बेसिक गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही उंचावरून खेळण्याचा प्रयत्न करता, हवेत खेळण्याचा, तेव्हा आऊट होण्याचा चान्स जास्त असतो आणि यामध्ये फलंदाज आऊट झाला. मागच्या मॅचमध्ये सुद्धा असंच झाले. 2 चेंडूमध्ये एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न म्हणजे विनिंग शॉट, षटकार मारून विन करण्याचा प्रयत्न असतो खेळाडूंचा. थोडंसं कॉन्फिडन्स लेवल हाय असते, परंतु इथे सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल, शांत चित्ताने क्रिकेट खेळावं लागेल. आत्मविश्वास कधीच ढासळू द्यायचा नाही. या ठिकाणी जर एक सिंगल काढली असती, हलक्या हाताने जर टच केला असता, तर ती एक धाव नक्कीच निघाली असती. नक्कीच महेश, तू बोलतोयस त्यात तथ्य. एक सिंगल घेतली असती, थोडासा कार्पेट शॉट वगैरे कव्हर ड्राईव्हच्या दिशेने चेंडू मारला असता, तर हा सामना भाऊ बेलकर या संघाने जिंकला असता. तर वळूया आजच्या दिवसातील तिसरी सुपर ओव्हर. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू खेळून काढलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीयेत, एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. तर DC प्रीमियर लीग मध्ये आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचतोय. द लास्ट स्टेज ऑफ दिस टुर्नामेंट. नक्कीच ही सुपर ओव्हर आजच्या दिवसामधली तिसरी सुपर ओव्हर आहे आणि 2 जबरदस्त फलंदाज यावेळी मैदानावर, स्ट्रायकर एंडवर. हो, यावेळेस उंचावरून स्विंग अँड मिस भिरकावण्याचा जरूर प्रयत्न होता. विकेट किपर या ठिकाणी चेंडूला गॅदर करतोय, चेंडूवर येतोय. नक्की 4 चेंडू आताही शिल्लक आहेत. मला वाटतं 2 चेंडू झालेत आणि फक्त फलकावर लागल्यात त्या एक धाव. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो प्रसाद, परंतु थोडासा बीड पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता. अवांतर धावसंख्येत जाऊन पोहोचते. 2 चेंडू 2 धावा. तर या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलं ते आमचे सागरदादा घोडके हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर अत्यंत साठी माननीय श्री प्रशांतदादा पाटील हे सुद्धा या सेमीफायनल आणि फायनल
अनुभवण्यासाठी मान्य श्री प्रशांतदादा पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या शेवटच्या सामन्यांमध्ये त्यांनी आवर्जून उपस्थिती लावले. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर प्रत्येक संघाचे संघ मालक यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. यावेळेस चेंडू येतोय, चेंडू जातोय extra coverची मारते भारत. सर्व खेळाडू आणि सीडी ग्रुपच्या सर्व मित्रमंडळींनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यामध्ये शशिकांत बाजीराव बेलकर असतील, जे बाजीराव बेलकर स्मृती संघाचे संघमालक आहेत. त्याचबरोबर सागर चिकणे बालदोस्ती किंग. 3 चेंडू 8 धावा. 8 तीन धावा चेंडू अजून बाकी आहेत. 3 चेंडूंमध्ये 8 धावा केलेल्या आहेत भाऊ बेलकर या संघाने. पुन्हा एकदा मोठा फटका. गगनचुंबित तारामंडल को छूता हुआ डीजे. धाव फलकावर तर अनेक संघांनी 6 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. राऊंड रॉबिन पद्धतीने हे सामने खेळवले गेले. भाऊ बेलकर संघ, त्याचबरोबर बालदोस्ती किंगचे सागर चिकणे संघमालक बॉल बघून द्यायचा आहे. त्याचबरोबर अंकित कांबळे बच्चा वॉरियर्स, अक्षय बाळासाहेब कराड DC स्टार्स, हनुमंत सेलार छत्रपती उदयनराजे महाराज 11, अक्षय शेडगे आणि अनिकेत डबडे सिद्धांत फायटर्स हे 6 संघ या स्पर्धेमध्ये उतरले. शेवटचे 3 संघ शेवटचे 4 संघ या स्पर्धेमध्ये नशीब आजमावत आहेत. त्याचबरोबर जी कमिटी आहे सीडी ग्रुपच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त एक परिपक्व असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. त्यामध्ये सागर चिकणे, अभिजित बेलोशे, कुमार गोळे, अंकित खडतरे, आमिर शेख आणि दुर्गेश चोरगे, त्याचबरोबर तमाम सर्व सदस्य सीडी ग्रुपचे यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे. राईट आर्म राऊंड द विकेटचा हा चेंडू जबरदस्त उंची घेतलेली आहे आणि पूर्णपणे सुपर ओव्हरचा फायदा उचललाय. वैयक्तिक 18 धावांवर खेळत आहे तो प्रसाद काशीद. लगातार 3 षटकारांची हॅट्रिक केली आहे ते प्रसाद काशीद याने. षटकारांचा बादशाह किताब. तर या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ. त्या चेंडूला खेळून काढले लॉंग ऑफ रिझन मध्ये. एका धावेने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर होतोय खराबपैकी आणि अशा प्रकारे 20 धावांचं भला मोठा आव्हान 22 धावांचं भला मोठं एक आव्हान एका षटकामध्ये उभं केलंय. जर हा सामना जिंकायचा असेल तर काय म्हणाल या आपण गणेशजी एक जबरदस्त समालोचक या घनसोली विभागामधील. वैयक्तिक 20 धावा काढून सीडी प्रीमियर लीग आयोजित कैलासवासी प्रमोददादा पाटील आमचे श्रद्धास्थान थोर समाजसेवक आणि कैलासवासी निलेश भाई मोरे स्मृती चषक 2K21 मध्ये जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं सीडी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. काहीच उत्तम असं वातावरण या क्रीडा नगरीत आपल्याला पाहायला मिळतंय. एकीकडे आहे कुमार गोळेचा संघ, दुसरीकडे आहे रोशनचा संघ. तुल्यबळ असे दोन्ही संघ आणि सुपर ओव्हरची आपण खेळी पाहतोय. 22 धावांचं लक्ष्य, माफ करा 23 धावांचं लक्ष्य आहे ते छत्रपती उदयनराजे भोसले या संघापुढे. पाहूया आपल्या संघासाठी या सुपर ओव्हरीचा किती फायदा करून घेत आहेत ते. आणि नेहमीप्रमाणे सलामीसाठी आले ते महेश दादा आणि
मूर्ती लहान पण कीर्तिमान ते रोशन. रोशन यानं आपल्या बॅटमधून आणि तसंच गोलंदाजीतून कमालीचं परफॉर्मन्स या सिरीजमध्ये दाखवलाय. राजू, याबद्दल तू काय बोलशील? नक्कीच मूर्ती लहान पण कीर्तिमान असा खेळाडू रोशन आपल्या बल्लेबाजीमधून आणि गोलंदाजीमधून प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे तो रोशन. नक्कीच तो हे लक्ष पार पाडू शकतो. त्याला साथ द्यायला आलाय तो महेश. तोही अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज आणि फलंदाज आहे. दोन्ही खेळाडू जर खेळले तर हे लक्ष नक्कीच ते चेस करू शकतात. मित्रांनो, आपला सांगू इच्छितो 106 धावा या रोशनने या सिरीज मध्ये पटकावल्या आहेत आणि तो पर्पल माफ करा ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलाय. आणि त्यासोबत आहे तो महेश पर्पल कॅपचा मानकरी. नक्कीच गणेश, दोन्ही संघातील एका संघातील दोन खेळाडू ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप दोन्ही प्रदान करतात. एकाच संघातील दोन खेळाडू आणि तेच या खेळपट्टीवर आहेत. पहिला चेंडू सुपर ओव्हरचा थरार भिरकावलाय तो मिड ऑफच्या दिशेनं, माफ करा मिड ऑनच्या दिशेनं आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, धावा घेण्याचा यशस्वी प्रयत्न पार पडला आणि 2 धावांनी खातं उघडले संघाचं आणि स्वतःचंही. ते रोशननं धावसंख्या पोहोचते ती 2 वरती. गणेश, तू बघितले असतील प्रसादने 3 चेंडू 3 षटकार लगातार लावले. काय बोलायचंय त्याच्याबद्दल तुला, त्याच्या बल्लेबाजीबद्दल? उत्कृष्ट अशी फलंदाजी ती प्रसादनी दाखवली. काहीसा बीट होतोय आणि मेडिकल सेवा प्रोव्हाइड करायची पटकन. सर्वांनी तिथे जमायचं नाही. मी विनंती करेल खेळाडूंना सर्वांनी तिथे जमावू नये. गर्दी कमी करायची आहे. ग्राउंडवर कोणी गर्दी करू नये. मित्रांनो, मी प्रेक्षकांना रसिक प्रेक्षकांना विनंती करतो जे स्टंपच्या मागे बसलेले आहेत त्यांनी थोडंसं इकडे बसायचंय. पाण्याचं जरा नियोजन करावं. मित्रांनो, सर्वांनी गर्दी करू नये. त्याला रोशन भोवती कोणी जास्त गर्दी करू नका, विनंती आहे. महेश, त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं काय? चालेल. मित्रांनो, आपला सांगू इच्छितो छत्रपती उदयनराजे भोसले 11 या संघाने या सिरीज मध्ये आपलं रक्त सांडलंय. नक्कीच सळसळतं रक्त शिवशंभूचे भक्त कपाळी भगवा टिळा. आलं आलं वादळन कोण आडविल या वादळा, आणि आलाच कुणी आडवा तर त्याचा आम्ही वाजू खुळकुळा. आमचा नादच खुळा, छाती ठोकून सांगतो शिवशंभूचा मावळा. उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन करताय ते छत्रपती उदयनराजे 11 हा संघ. पंच दुसरा चेंडूचे डिसिजन द्या. पंच दुसरा चेंडू निर्धाव असा चेंडू. आता मात्र 4 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. ती छत्रपती उदयनराजे 11 संघाला. त्यांचा सलामीबाज बल्लेबाज रोशन इंजर्ड झालेला आहे. काहीसा याचा फरक त्यांच्या फलंदाजीवर नक्कीच पडताना आपण येणाऱ्या काळात पाहू. सलामीचा हा फलंदाज उत्कृष्ट असा रोशनची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो सुमित आहे धडाडीचा फलंदाज आणि उत्कृष्ट असा हिटर.
त्याच्या जोडीला आहे तो महेश दादा, जांभळ्या टोपीचा मानकरी. आपल्या गोलंदाजीने सगळ्यांच्या भुवया उंचवल्या. तो रुपेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क्स वरती आणि सुंदर असा चेंडू, काहीसा बीट होतोय तो सुमित, परंतु चेंडू जातोय डीच्या घरात. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या पोहोचते ती 3. काहीस बांधून ठेवलंय, आखडून ठेवलंय, आवळून ठेवलंय रुपेशनं सुमितला आणि महेशला. धावसंख्या स्थिर, धाव फलक हालता नाही. स्लोअर वन, आखूड टप्प्याचा चेंडू, पाहूया झेल होण्याची संधी, परंतु चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स, 4 धावा. चेंडू आणि 16 धावांची गरज आहे ती छत्रपती उदयनराजे 11 संघाला. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, काहीसा बीड झालाय आणि हा धावबाद होतोय तो महेश. पूर्णतः हा सामना जातोय तो, जाताना दिसतोय तो भाऊबैलकर संघाच्या झोळीमध्ये. शेवटचा चेंडू बाकी आहे, 1 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सुपर ओव्हरचा सुपर थरार आपण पाहतोय या घनसोलीतल्या क्रीडा नगरीमध्ये. पुढील होणारा सामना हा 3 षटकांचा असेल, हे कर्णधारांनी लक्षात घ्यावं, कारण अंधार होत चाललाय. मी बालदोस्ती किंग आणि सिद्धांत फायटर यांना सांगू इच्छितो की येणारा सामना हा 3 षटकांचा असणार आहे. शेवटचा चेंडू आणि हा विजयी होतोय तो भाऊबैलकर संघ. विजयी संघाच्या अभिनंदन. सुपर ओव्हरचा सुपर थरार आपण इथे पाहिला. डीजे प्लीज. ओके, धन्यवाद.